आणि मुंबईच्या जागा वाटपाविषयी किंवा मवियातल्या जागा वाटपाविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप आणि त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण जाऊयात गेस्ट सेंटरला। भाई, तुमचं स्वागत आहे एबीपी माझाच्या या खास कार्यक्रमात ज्याचं नाव आहे झिरो आवर। भाई, खरं तर मवियाकडून लोकसभेच्या नंतर जो निकाल जाहीर झालाय त्यानंतर आता विधानसभेसाठी जागा वाटपाची चर्चा सुरू झाली आहे। तुम्ही स्वतः मुंबईचे माजी अध्यक्ष काँग्रेसचे या नात्याने त्याच्या मुंबईसाठीच्या समन्वय समितीत आहात। मुंबईचं कोडं नेमकं सुटलंय का आणि त्याचा काय प्रश्न आहे आता अजून? नक्कीच असं आहे की आपण ज्या बातम्या दाखवल्या त्या खऱ्या आहेत की गेली 2 दिवस महाराष्ट्राच्या जागा वाटपाच्या बाबतीमध्ये चर्चा सुरू आहेत। आमचे नेते महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष नाना पटोलेजी असतील, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराजजी चव्हाण, विजय वडेट्टीवार, आणखीन बंटी पाटील, असे आमचे सगळे नेते त्या चर्चेमध्ये होते आहेत आणि सगळ्या पक्षाचे तिथे महाविकास आघाडीचे नेते सगळे होते। मुंबईसाठी वेगळी कमिटी नियुक्त झाले, आपल्याला ती माहिती आहे सुद्धा। मुंबईच्या अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड, मुंबईचा माजी अध्यक्ष म्हणून मी भाई जगताप आणि मुंबईचे माजी मंत्री म्हणून असलम शेख, आमच्या तिघांची कमिटी 36 जागांचा जो मुंबईचा जागा वाटप आहे त्याची चर्चा आम्ही करतो आणि आमच्या 2-3 बैठका झाल्या या बाबतीमध्ये आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये बऱ्यापैकी आम्ही त्याच्यामध्ये पल्ला गाठलेला आहे। अगदीच तुम्हाला सांगायचं झालं तर 13 जागा शिवसेनेच्या आम्ही मान्य केलेल्या आहेत, काँग्रेसच्या 8 जागा मान्य झालेल्या आहेत, आणखीन राष्ट्रवादीची 1 जागा मान्य झालेली आहे, समाजवादीची 1 जागा मान्य झालेली आहे। अशा पद्धतीने 24 जागांचा 36 पैकी 24 जागांचा तिढा हा सुटलेला आहे। 12 जागा ज्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये आता ह्या 1-2 दिवसामध्ये बैठका परत सुरू होतील आणि काही ठिकाणी वाद आहेच, तो असणारच, कारण त्यांनी दावा सांगणं आम्ही दावा सांगणं हे क्रमप्राप्त आहे। परंतु कसल्याही प्रकारचं वितुष्ट न होता अतिशय सामंजस्यपणे आमचा हा मुंबईच्या 36 जागांचा तिढा सुटेल या बाबतीमध्ये मी आशावादी आहे। आणि समजा एखाद्या वेळेला जर एखाद्या ठिकाणी आम्ही अडलो, म्हणजे त्यांना वाटत असेल की इथे त्यांना पाहिजे, काँग्रेसला वाटत असेल की आम्हाला पाहिजे, आणखीन इतर पक्षांना वाटत असेल तर ते आम्ही पेंडिंग ठेवणार आहोत आणि मग आमचे नेते, वरिष्ठ नेते राहुल गांधी असतील, खारगे साहेब असतील, वेणुगोपालजी असतील आणि आमचे जनरल सेक्रेटरी इन्चार्ज चेनितलाजी असतील, त्यांच्या लेवलवर ते सुटलं जाईल। उद्धव ठाकरेजी असतील त्या ह्याच्यामध्ये, पवार साहेब असतील, त्यामुळे मुंबईच्या जागांबद्दल कसल्याही प्रकारे अडचण होणार नाही अशा पद्धतीचं वातावरण, अशा पद्धतीच्या बैठका आमच्या फार चांगल्या पद्धतीने चाललेल्या आहेत। भाई, हे सगळं तुम्ही सांगताय म्हणून आपण खरं मानूया, पण उरलेल्या 12 किंवा 13 जिथे मवियामध्ये अजूनही संघर्ष आहे त्या जागा नेमक्या कोणत्या आणि तिथं कोणाकोणामध्ये संघर्ष हे तुम्ही सांगू शकाल का? नाही, असं आहे की त्या नेमक्या मी सांगणं तितकंसं योग्य होणार नाही, आपणही मला त्या बाबतीमध्ये माफ करा। त्याचं कारण असं आहे की त्या चर्चेचं जर मी बाहेर काय बोललो तर मग मी जबाबदार हे आहे, माझी काँग्रेसचा अध्यक्ष आहे आणि याचा कमिटीचा सदस्य आहे, ते योग्य राहणार नाही। परंतु मी तुम्हाला एक साधारण, कारण हे सगळं मीडियात आलेलं आहे, प्रिंट मीडियामध्ये आलेलं आहे, तुम्ही सगळ्यांनी दाखवलेलं आहे, म्हणून मी त्याच्या बाबतीमध्ये सांगितलं। आता महाराष्ट्राच्या ज्या 252 जागा आहेत त्या बाबतीमध्ये काय तिथे परिस्थिती आहे मला त्यातली काही माहीत नाही, कारण त्याच्यामध्ये मी त्या चर्चेमध्ये नसतो। म्हणून मुंबईच्या बाबतीमध्ये मी आपल्याला स्पष्टपणे सांगितलं की आत्तापर्यंत त्यांच्या 13 असतील, आमच्या 8 असतील, 21 झाल्या, एक याची राष्ट्रवादीची झाली, एक समाजवादीची जी जागा हे झाल्या, अशा 23 जागा, टू बी मोर स्पेसिफिक अशा 23 जागा ज्या आहेत त्यांचा हा आमचा जो काही तिढा आहे हा सुटलेला आहे। उर्वरित 12-13 जागा ज्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये चर्चा सुरू आहे। भाई, आपली ही चर्चा आहे ना, ही चर्चा केवळ मुंबईतल्या जागांविषयी सुरू आहे, आपण आत्ता तरी महाराष्ट्रातल्या जागा वाटपाचा विचार करत नाही आहे। पण आम्ही असं ऐकलं की तुम्ही स्वतः मुंबईतल्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत।
काय आहे तुमच्या मनात? हो, 100% आग्रही आहे. मी फॉर्म भरलाय माझ्या पक्षाचा. मी वांद्रे पूर्वमध्ये मी फॉर्म भरलेला आहे. बांद्र्यामध्ये मी राहतो. आपल्याला आठवत असेल की मी लोकसभेसाठी सुद्धा मी त्या साऊथ सेंट्रलमधून नॉर्थ सेंट्रलमधून आपल्या उत्तर मध्यमधून मी मागितलं होतं, जिथे आज वर्षाताई गायकवाड आमच्या ह्या आहेत, खासदार आहेत. मीही मागितलं होतं, त्यांनी मागितलं होतं, अनेक लोकांनी मागितलं होतं. त्यामुळे बांद्रा पूर्व बाबतीमध्ये मी माझा फॉर्म भरला आहे. अनेक माझ्या सहकार्यांनी, इतरही सहकार्यांनी भरला. त्यामुळे आम्ही बांद्रा पूर्व बाबतीमध्ये आम्ही आग्रही आहोतच. थेट सांगितलं तुम्हाला. भाई, खरं तर आहे ना, वांद्रे पूर्व हा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. अगदी 1990 सालापासूनचा जर इतिहास आपल्याला काढायचा जर झाला ना, तर जनार्दन चांदूरकरांच्या 2 टर्मचा जर आपण अपवाद वगळला तर इथे कायम शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेले आहेत. 2019 साली जिशान सिद्दीकी जरी निवडून आलेले असले तरी त्यावेळी शिवसेनेच्या, त्या काळातल्या एकसंध शिवसेनेचे 2 उमेदवार उभे राहिले आणि त्यांच्यात झालेल्या मताच्या विभागणीमुळे जिशान सिद्दीकी तिकडे निवडून आले होते. त्यामुळे यावेळी ठाकरेंची शिवसेना वांद्रे पूर्वसाठी आग्रही आहे. यावर तुमचं काय असणार म्हणणं? नाही, काही जरी असलं तरी आपण एक गोष्ट लक्षात घ्या की बांद्रा ईस्टच्या बाबतीमध्ये, बांद्रा पूर्वच्या बाबतीमध्ये स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत 1, 2, 3 वेळा सोडलं तर ही जागा सातत्याने काँग्रेस जिंकत आलेली आहे. 1993 साली ज्या दंगली झाल्या त्याच्या पार्श्वभूमीवर सरपोतदारजी तिथून निवडून आले. त्याच्यानंतर बाळासावंत तिथून निवडून आले. बाळासावंतांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांची पत्नी तिथून निवडून आली. हे खरं आहे. हे 2-3 प्रसंग सोडले तर बाकी सातत्याने तिथे काँग्रेस जिंकत आलेली आहे. आणि आता सुद्धा मागच्या वेळेला 2019 मध्ये तिथे काँग्रेसचाच कॅन्डिडेट जिशान सिद्दीकी हे जिंकून आले होते. त्यामुळे ती आमची जागा आहे आणि आम्ही त्याच्या बाबतीत आग्रही आहोत. भाई, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईतली काही गणितं बदलली आहेत. त्याचा प्रभाव तुम्हाला विधानसभेसाठीच्या या जागा वाटपावर पडलेला दिसतो का? नाही, असं काही म्हणता येणार नाही. त्याचं कारण आपल्याला एक गोष्ट सांगतो की महाविकास आघाडीमध्ये कसल्याही प्रकारचा वाद होणार नाही. मुंबईमध्ये आम्ही जेव्हा पहिली बैठक झाली त्यावेळेला आम्ही सूचित केलं त्या गोष्टीचं आणि आम्हालाही भान आहे की मुंबईमध्ये शिवसेना, उद्धव साहेबांची शिवसेना ही मोठा भाऊच असेल. पण आमचं त्यांना तेवढंच म्हणणं आहे की लहान भाऊ म्हणून आम्हाला सन्मानाने वागवा, आम्हाला सन्मानाने जागा द्या, अशा पद्धतीची आम्ही मागणी केली आहे. आणि म्हणून आम्ही काही गोष्टींवर, काही जागांवर आग्रही आहोत, ते सुद्धा काही जागांवर आग्रही आहेत. पण ते सगळं हे मी जेवढं काय मी म्हणतोय त्याच्यातनं वाद किंवा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणार नाही. चर्चेने ते सगळे प्रश्न सुटतील. आणि समजा त्याच्यातले 1-2 जर जागा अशा राहिल्या तर मी म्हटल्याप्रमाणे की त्या आमच्या वरिष्ठ नेते मग स्वतः उद्धव साहेब याच्यात लक्ष घालतील, स्वतः खारगे साहेब लक्ष घालतील, चेनी तलाजी घालतील, KC वेणुगोपालजी घालतील, पवार साहेब आहेत. त्यामुळे हे सुटेल सगळं. हे गणित सुटेल. आपल्याला चमचमीत बातमी नाही मिळणार आमच्याकडनं. हे सगळं जरी तुम्ही म्हणत असलात ना भाई, तरी हा प्रश्न मी पुन्हा एकदा फोड करून विचारतो. लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसमुळं अल्पसंख्याकांची मतं मिळाली असं एक म्हटलं जातं. तर त्या पार्श्वभूमीवर हा माझा प्रश्न होता. म्हणूनच त्या प्रश्नावर तुमचं मत अधिक सविस्तरपणे जाणून घ्यायला मी इच्छुक आहे, कारण त्याचा विधानसभेच्या निवडणुकीच्या जागावाटपावर प्रभाव पडलाय का असं मला विचारायचं होतं. नाही, असं आता ठीक आहे, आपण सगळे पत्रकार आहात, ज्येष्ठ पत्रकार आहात, आपण आपल्या पद्धतीने त्याचं विश्लेषण करा. परंतु मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की लोकसभेमध्ये ठाकरेंना जशी काँग्रेसची मदत झालेली आहे तशीच काँग्रेसला सुद्धा ठाकरेंची मदत झालेली आहे, शिवसेनेची मदत झालेली आहे, राष्ट्रवादीची मदत झालेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्राने जो एक चमत्कार घडवला, चमत्कार म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राने मोदीजींच्या जो काय गेली 10 वर्ष जो काय कार्यकाळ झाला, ज्या पद्धतीने देशाचं वाटोळं केलंय त्याच्यामध्ये सडेतोड उत्तर देण्याचं काम महाराष्ट्राने केलं. त्याच्यामध्ये काँग्रेसने 13 जागा स्वतः जिंकल्या. सांगलीची जागा
जरी ती अपक्ष लढली तरी विशाल आता काँग्रेसमध्ये आलेले, 14 जागा आम्ही जिंकलो. उद्धवजी सुद्धा तिथे 9 जागांवर यशस्वी झाले. त्यामुळे एकमेकांची आम्हाला मदत झालेली आहे. कधीही असा कोणी दावा केला नाही आणि करूही नये की फक्त आपल्या ताकदीमुळे आपण काहीतरी जिंकून आलो, कारण तशी परिस्थिती नाही. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळे जाणकार आहात की महाराष्ट्रामध्ये 1985 पासून आजपर्यंत अशा पद्धतीची सरकारं, ज्याला आघाडी म्हणा किंवा त्याला महाविकास आघाडी म्हणा किंवा अशा पद्धतीने होतच आली. अगदीच म्हणायचं झालं, मी त्याचा इतिहास भूगोल सांगत नाही, परंतु त्यावेळेला आम्ही जेव्हा निवडून आलो होतो 95च्या पूर्वी, त्यावेळेला सुद्धा आम्हाला पूर्ण बहुमत नव्हतं. 135 जागा काँग्रेसला, आणि काँग्रेस एकत्र होती, म्हणजे पवारसाहेब पण काँग्रेसमध्ये होते त्यावेळेला अपेक्षांच्या पद्धतीने आम्ही सरकार स्थापन केलं. 95ला जेव्हा यांचं सरकार आलं त्यावेळेला सुद्धा यांना म्हणजे दोघांना मिळून, शिवसेना आणि भाजप मिळून सुद्धा त्यांच्याकडे बहुमत नव्हतं. पण त्यावेळेला 45 हे अपक्ष निवडून आले होते. आपण लक्षात घ्या, त्यांच्याबरोबर त्यांनी सरकार स्थापन केलं. 2002ला सुद्धा पवारसाहेब वेगळे लढले, आम्ही वेगळे लढलो, परंतु आम्ही एकत्रित विकास आघाडी म्हणून आम्ही हे केलं, आघाडी म्हणून आघाडीचं आम्ही सरकार स्थापन केलं. त्यामुळे गेली जर आपण बघितलं 30-35 वर्ष महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने एका पक्षाचं सरकार हे आलेलं नाही. या बाबतीमध्ये भाजपने फार बेडक्या फुगवल्या म्हणजे फार त्यांनी असं वल्गना केल्या, विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सगळ्या लोकांनी. परंतु त्यांनाही सुद्धा ते करता नाही आलं. 105 पर्यंत ते पोचले, हे खरं आहे. परंतु एका पक्षाचं सरकार महाराष्ट्रामध्ये गेली 30-35 वर्ष नाही आलेलं. आणि त्याच्यावरनं एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की सगळ्यांना एकमेकाची गरज आहे. आपण कितीही काय म्हणालो, कमी जास्त प्रमाणामध्ये होऊ शकेल, परंतु एकमेकाची गरज आहे. भाई, तुमच्या माहितीसाठी सांगतो, झिरोवर या कार्यक्रमात आम्ही रोज सर्वसामान्य प्रेक्षकांना, जे ABP माझाचे प्रेक्षक आहेत, त्यांना 2 प्रश्न विचारतो सोशल मीडियावर अर्थात, आणि त्यांच्या प्रतिक्रिया त्याच्यावरून घेतो. आजचा झिरोवर मधला पहिला प्रश्न असा होता, मुंबईत कोणत्या पक्षानं जास्त जागा लढवल्या तर मवियाला मोठं यश मिळू शकेल, हा होता आजचा पहिला प्रश्न. हाच प्रश्न घेऊन जर मी तुमच्याकडे आलो तर त्या प्रश्नावर तुमचं उत्तर काय असेल भाई? हो, मग पटलं ना. पण शिवसेना मुंबईमध्ये मोठा भाऊ आहे, कोकणामध्ये मोठा भाऊ आहे, परंतु महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये विदर्भ झाला, मराठवाडा झाला, पश्चिम महाराष्ट्र झाला, याच्यामध्ये काँग्रेस पक्ष मोठ्या भावाची भूमिका निभावेल. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पवारसाहेब मोठ्या भावाची कदाचित भूमिका निभावतील. त्यामुळे असं एकाच बाजूचं नाही सांगता येणार. आणि मी तुम्हाला सांगितलं, तुमच्या ह्या प्रश्नापूर्वीच मी आपल्याला उत्तर दिलं, गेल्या 30-35 वर्षाचा महाराष्ट्रातल्या निवडणुकीचा आढावाच मी आपल्यासमोर ठेवला की आपल्याकडे एका पक्षाला असं नाही सांगता येणार की मीच एकटा मोठा भाऊ आहे आणि बाकीचं कोण नाही, असं कोणालाही सांगता येणार नाही. आणि असं कोणी सांगितलेलं सुद्धा नाही. त्यामुळे सगळं व्यवस्थितरित्या होईल. जागा वाटपांबद्दल मागे पुढे होणं, आग्रह राहणं किंवा एखाद्या जागेवर अडून राहणं हे होईलच. पण शेवटी अंतिमतः याच्यामध्ये चांगला तोडगा निघेल आणि सगळ्यांना सन्मानाने जागा मिळतील. भाई, आणखी एक माहिती देतो आणि ती अशी आहे की हा जेव्हा प्रश्न आम्ही प्रेक्षकांना विचारला संध्याकाळी 5:30-6 वाजेपर्यंत, आता कौल आत्तापर्यंत सुरू आहे, पण 5:30-6 वाजेपर्यंत याच्यावरती जवळपास 1,00,000-1.25 लाख नागरिकांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली होती. आणि त्यापैकी 80%हून अधिक नागरिकांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूनं कौल दिला होता. काँग्रेसच्या बाजूनं 12% आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाजूनं साधारण 6 ते 8% नागरिकांनी कौल दिला होता. आता तुम्ही काय म्हणाल? नाही, मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर खरं तर मी सुरुवातीलाच दिलं. मुंबईमध्ये आमची भूमिका छोट्या भावाचीच असेल, कोकणामध्ये आमची भूमिका छोट्या भावाचीच असेल. आम्ही कधीही दावा केला नाही की मुंबईमध्ये आम्ही मोठ्या भावाची भूमिका आहे. पण विदर्भामध्ये मोठा भाऊ हा काँग्रेसच असू शकतं, मराठवाड्यामध्ये काँग्रेसच मोठा भाऊ असू शकतं. ही वस्तुस्थिती तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही फील्डवर फिरणारी माणसं आहात. आणि म्हणून मी सांगितलंय की मुंबईमध्ये हे आपण सांगताय ती आकडेवारी खरी तुम्ही सांगताय खरी असेल ती, तरी सुद्धा एक गोष्ट आपल्याला मी नम्रपणे सांगतो, मुंबईच्या आम्ही ज्या
ह्या लोकसभेमध्ये ज्या जागा जिंकल्या ह्या एकमेकाच्या मदतीनेच जिंकल्या हे आपल्याला लक्षात घ्या. मग अगदी दक्षिण मुंबईची जागा असेल, शिवसेनेची अरविंद सावंतांची भाईंची ती जागा असेल, मग अनिल देसाईंची जागा असेल, किंवा अगदीच म्हणायचं झालं तर संजय पाटलांची जागा असेल, अगदी आमच्या वर्षाताईंची जागा असेल, ह्या सगळ्या जागा जर बघितलात आपण तर त्याचं मताधिक्य फार नाही आहे. त्यामुळे एकमेकाच्या मदतीने हे सगळं आम्ही जिंकलेलो आहोत. तशाच पद्धतीने आम्ही मुंबईमध्ये एकमेकाच्या मदतीने 36 पैकी जास्तीत जास्त जागा आम्ही जिंकणार. भाई, या सविस्तर चर्चेसाठी तुम्ही आज 0 ओव्हरसाठी खास वेळ दिलात, त्याबद्दल तुमचे आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.